नमस्कार, सत्यस्पर्श न्यूजमध्ये आपले स्वागत। इचलकरंजीमध्ये आज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या निर्णयाविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले। 13 जुलै 2026 रोजी मंडळाने काढलेल्या परिपत्रकानुसार 1ली ते 8वी, 10वी उत्तीर्ण, पदवी आणि डिप्लोमा यासह अनेक शैक्षणिक सहाय्य योजना बंद करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। या योजना तात्काळ पूर्ववत सुरू कराव्यात, नवीन व नूतनीकरण नोंदणीचा कोटा वाढवावा, तसेच आधार कार्डातील नाव व स्पेलिंग दुरुस्तीची सुविधा पुन्हा तालुका व जिल्हा सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली। सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठांकडे पाठवून आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी आनंदा गुरव, राजेंद्र निकम, मदन मुरगुडे, रजनीकांत माने, बंडोपंत सातपुते, सचिन साठे, सुनील बारवाडे, दीपक रेपाळ, अमित वडर, शंकर नंदरगी, सचिन बिरांजे, परशुराम कत्ती, सदाशिव यादव, रमेश खोत, पोपट दिंडे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सत्यस्पर्श न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका।